नाही, हे विषय आता कळतोय बघा. ही खूप अवघड आणि सिरियस विषय. मग याच्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना आता लक्ष घालावं लागणार आहे. कारण विलास घुले त्या बंधूंचं खून झालाय. शेवटी ते आरोपी तर सगळे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कोणाचं लेकरू गेलं आणि त्याला न्याय नाही मिळाला असं या राज्यात होऊ नये. परंतु कोणावर तर अत्याचार जर झाला असेल, त्याला जर वेगळा काय विषय असेल आणि परळी पॅटर्न त्याच्यात राबवून खोटे गुन्हे जर दाखल होणार असले, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी या केसच्या मुळाशी जायला पाहिजे. मी आता पूर्णपणानं बोलणार नाही. मी याची आता पूर्ण माहिती घेणार, 100% माहिती घेणार. हे प्रकरण काय गोरगरीब लोकांवरती लादलं जात आहे का जाणून बुजून आरोप करून गुन्हे दाखल केले जाते, याच्या मुळाशी 100% मी फडणवीस साहेबाला जायला लावणार. आणि त्याच्यात यासाठी घुले बंधूला न्याय देण्यासाठी त्या लेकराला 100% न्याय मिळालाच पाहिजे. अजिबात कसलीही गय त्याच्यात कोणाचीही करायची नाही. पण जी एसआयटी नियुक्त केली गेली, त्या एसआयटीनं ह्या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणं सुद्धा गरजेचं, एका बाजूनं नाही. एसआयटीचा अर्थ असा की ज्या खुनाचा तुम्हाला उलगडा करायचा आहे, त्याचा उलगडा चहूबाजूने केला पाहिजे. याचे धागे दोरे कुठे आहेत, याचं मूळ काय, याच्या पूर्ण मुळाशी जाणं एसआयटीचं सुद्धा कर्तव्य आहे. आणि याच्या मुळाशी जाऊन ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नियमानुसार त्याला न्याय मिळाला पाहिजे. तसाच घुले बंधूला, त्या कुटुंबियाला सुद्धा 100% न्याय मिळाला पाहिजे. पण जे आता नवीन प्रकरण आलं, हे खरं काय काय मला याच्यातलं काय माहित नाही. मी याच्यात मुळाला जाऊन पूर्ण माहिती घेणार आणि फडणवीस साहेबांना याचा मुळाशी तपासच करायला लावणार, सोडणार नाही कोणालाच. आणि घुले बंधूवरती, त्या कुटुंबावरती सुद्धा कधीही अन्याय होऊ देणार नाहीत आम्ही. आणि ते सुद्धा आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.